DJ Asif SK. उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर, आदरणीय गुरुवर्य यल्लालिंग महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे सर्व भक्तगण, माता भगिनी, आदरणीय महादेव जानकर साहेबांचं मी मनापासून आणि अंतःकरणापासून या सर्व भक्तगणांच्या वतीनं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आज निमित्त जरी बालयोगी यल्लालिंग महाराजांच्या वाढदिवसाचं जरी असलं तरी आदरणीय जानकर साहेब हे यल्लालिंग महाराजांच्या मठाची स्थापना होऊन अनेक वर्ष झाली. या सिद्धलिंग महाराजाचं आणि यल्लालिंग महाराजाचे जे पुण्यस्थान आणि पुण्यमठ आहेत त्या मठाचा इतिहास सर्वश्रुत आहे, खूप मोठा आहे. ज्या भक्तगणांचं मनामध्ये जे मनसुबे होते, त्यांच्या मनामध्ये ज्या भावना होत्या, त्यांच्या मनातल्या जे काही कामना होत्या, ती सगळी कामना आणि भावना ह्या यल्लालिंग महाराजाच्या आणि या सिद्धलिंग महाराजाच्या ह्या मठामध्ये या महाराजांच्या आशीर्वादानं अनेकांचं कल्याण झालेलं आहे आणि अनेकांचे मनसुबे आणि मनातले स्वप्न हे पूर्ण झालेले आहेत. शिरवळ महाराजांचं आणि औज महाराजांचं गुरुवर्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं असं मी त्यांना विनंती करतो. जानकर साहेब, या गावातलं हे जे काही मठ आहे, ह्या मठाचं महत्त्व खूप अनन्यसाधारण होतं आणि आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वादळामधून, अनेक संकटामधून आणि अनेक गोष्टीच्या अडचणीमधून हे मठ हे मार्गक्रमण करीत आहे. परंतु कितीही वादळ वारे आले, कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या किंवा अडचणी निर्माण केल्या, तरी सुद्धा हे मठाचं स्थान हे कायमस्वरूपी टिकून आहे. ह्या मठामध्ये भक्तगणाची संख्या कमी झाली, ह्या मठामध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या कमी झाली आणि कमी केली गेली, तरी सुद्धा ज्यांच्या नावाचं हे मठ आहे ते यल्लालिंग महाराजांचं मठ आहे, ते सिद्धलिंग महाराजांचं मठ आहे. ह्या मठाचं स्थान आणि पावित्र्य हे मात्र कधीच कमी होणार नाही याची खात्री आम्हा काही मुठभर भक्तांना होती. अनेक वादळं आली मागच्या अनेक वर्षामध्ये, अनेक संकट आली. त्या अनेक वादळामधून आणि अनेक संकटामधून तावून आणि सुलाखून हे मठ भरभक्कम ह्या गावातील आणि या पंचक्रोशीतील बहुजनांचा आशास्थान म्हणून या ठिकाणी उभा आहे. आज मी अंतःकरणापासून तुम्हाला धन्यवाद देतो साहेब की अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये ह्या मठाची तुम्ही उंची वाढवलात, की काल रात्री येऊन ह्या मठामध्ये तुम्ही मुक्काम केलात आणि ह्या मठामध्ये राहिलात. एक महाराष्ट्र राज्याचे मोठ्या खात्याचे मंत्री म्हणून राहिलेले, काशीराम महाराजांचे मानसपुत्र म्हणून ह्या देशामध्ये तुम्ही बहुजनांसाठी तुम्ही काम केलात, नाहीरे वर्गासाठी काम केलात.
हे संपूर्ण देशातल्या अनेक प्रांतामध्ये तुमचं कार्य हे सर्वश्रुत आहे. तरी अशा एका मोठ्या नेता, देश पातळीवर काम करणारा, बहुजनांसाठी काम करणारा मोठा नेता या मठामध्ये 24 तास या ठिकाणी मुक्काम करतोय, म्हणजे ह्या मठामधलं एक अनन्यसाधारण महत्त्व आणि मठाची उंची अडचणीच्या काळात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही वाढवलात, याबद्दल तुमचं मनापासून आणि अंतःकरणापासून धन्यवाद देतो जानकर साहेब. आम्ही तुम्हाला खूप जवळून ओळखतो. या गावातल्या बहुजन समाजाने आणि या गावातल्या धनगर समाजाने आपापले देवधर्म आणि आपापल्या आध्यात्मिक क्षेत्राची उंची खूप मोठ्या प्रमाणात त्या समाज बांधवांच्या सहकार्यानं वाढवलेला आहे. माझ्या गावातला धनगर समाज बांधव स्वतःच्या स्वखर्चातून कोणाकडून 1 रुपया न घेता या गावामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक स्वतःच्या पैशांमधून कवडी मोलातून या ठिकाणी उभं केलेलं आहे. बीरलिंगेश्वर महाराजांचं मंदिर असेल, महालिंगरायाचं मंदिर असेल किंवा हे यल्लालिंग महाराजांचं मठ असेल, ते भक्तगणांच्या त्यागामधून आणि त्यांच्या दानधर्मामधून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. अशा या पवित्र स्थानामध्ये आपण 24 तास या ठिकाणी मुक्काम केलात, याबद्दल या होटगे गावातल्या एक धनगर समाजातला एक कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी मनस्वी आनंद वाटतो. यल्लालिंग महाराजांच्या पाठीशी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक लोक उभं राहिली, परंतु आज जे काही महाराष्ट्र राज्याचं तुम्ही नेतृत्व करता आणि या देशातल्या नाहिरे वर्गाचं नेतृत्व करता आणि तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या चळवळीवर आणि तुमच्या जनमतावर या सत्ताधाऱ्यांनी पहिल्यांदा सत्ता भोगली ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये, हा कुठलाही धनगर समाज किंवा तुमच्या विचाराचा कार्यकर्ता कधी विसरलेला नाही आहे. जरी आज तुमचा वापर करून तुमच्या राजकारणामध्ये थोडंसं अडगळीत गाठण्याचं काम, खिंडीत गाठण्याचं काम जरी काही मंडळी करत असली, तरी काशीराम साहेबांबरोबर तुम्ही केलेली चळवळ आणि या राज्यामध्ये धनगर समाजाचे तुम्ही आद्य चळवळीचे जनक म्हणून तुमचं नाव हे संपूर्ण धनगर समाजाच्या स्मृतिपटलामध्ये आणि हृदयामध्ये या ठिकाणी कोरलेलं आहे. म्हणून असा एक महान नेता ज्याने आमदार होईपर्यंत, मंत्री होईपर्यंत स्वतःचं बँकेचं अकाउंटसुद्धा कुठल्याही या राज्यामध्ये ज्यांचं नव्हतं, एवढ्या निरपेक्ष मनोवृत्तीनं त्याग करणारा आणि स्वतःसाठी काहीच न करणारा आणि सर्वस्व काही दुसऱ्यासाठी करणारा, जनतेसाठी करणारा असा एक ह्या धनगर समाजातला आणि या देशातला बहुजनांचा महानायक म्हणून आपण या ठिकाणी आमच्या मठामध्ये मुक्काम केलात. आणि हे जे काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळामध्ये ह्या मठाची जी उंची तुम्ही वाढवलात, याबद्दल अंतःकरणापासून आणि मनापासून तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. साहेब, तुम्ही जी चळवळ उभी केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये, या सत्ताधाऱ्यांनी तुमचा वापर केला. म्हणून म्हणतो सर्व कार्यकर्त्यासह व्यासपीठावरच्या मंडळींना सामाजिक, राजकीय आणि व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या वेळेला आपण असंगत विचाराची संगत करतो, त्यावेळेला राजकारणामध्ये मिळणारा यश किंवा आनंद हा क्षणभंगूर असतो. म्हणून अशा या क्षणभंगूर यशाला किंवा आनंदाला आपण बळी न पडता आपण जे काही सामाजिक चळवळ आहे ती निरंतर पद्धतीनं चालू ठेवली पाहिजे. आणि पुढील काळामध्ये महादेवजी जानकर साहेब, तुमच्या हातून या धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल किंवा देशातील किंवा राज्यातील नाहीर वर्गांचा विषय असेल, ते आपण तडीस लावाल. आणि ती क्षमता या राज्यामध्ये फक्त बहुजनांच्या नेत्यामध्ये फक्त तुमच्याकडे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी ओळखून आहे. म्हणून मी बालयोगी यल्लालिंग महाराजांना मनापासून आणि सुनीलजी बंडगर साहेब, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. शुभेच्छापर देत असताना आपण जे काही आज अनेक पद्धतीच्या ज्या काही अडचणी या मठाच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, त्या पुढील काळामध्ये कमी होतील आणि या मठातलं आध्यात्मिक कार्य निरंतर पद्धतीनं वाढत राहील आणि या मठामध्ये भक्तगणांची संख्या वाढेल. आणि या पुण्याश्रम असलेल्या यल्लालिंग मठाचं आणि सिद्धलिंग मठाचं महत्त्व निश्चित पद्धतीने पुढील काळामध्ये वाढत राहील, भक्तगणांची संख्या वाढेल, अशा पद्धतीच्या अपेक्षा आणि शुभेच्छा गुरुवर्य बालयोगी यल्लालिंग महाराजांना या ठिकाणी देतो. आणि मी माझं प्रास्ताविक मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महादेवराव जानकर साहेब, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा रासपचे जिल्हाध्यक्ष सुनीलदादा बंडगर, त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिर पठाण, व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर, आताच
प्रास्ताविकामध्ये आदरणीय कोकरे सरांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये बहुजन विचारधारा आणि बहुजनांचं संप्रदाय म्हणून सिद्ध संप्रदाय परिचित आहे. ह्या महाराष्ट्राची एक ख्याती राहिलेली आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे बहुजन नायक महादेवराव जानकर साहेबांनी फार दिवसापर्यंत बहुजनांना योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलने उभा केली. आत्ताच कोकरे सरांनी त्यांच्याबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे. परंतु प्रभू यल्लालिंग कल्याणपीठ आणि बालयोगी यल्लालिंग महाराज हे या ठिकाणी बहुजनांचं श्रद्धास्थान म्हणून आपल्या या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. बहुजनांमध्ये बघत असताना जातभेद धर्म न मानता सर्व जातीला सर्व समाजाला सोबत घेऊन कुठंतरी मानव जातीच्या कल्याणासाठी आणि मानवांना एकत्र करण्यासाठी यल्लालिंग महाराज या ठिकाणी काम करत आहेत. यल्लालिंग महाराजाचं संस्थान चालवत असताना यल्लालिंग मठामध्ये यल्लालिंग महाराज जे सांगायचे, यल्लालिंग महाराज हे सांगत होते की मी काय करत नाही, माझ्या हातून काय होणार आहे. माझे गुरु हे सुफी संत सैफन मुलुक बाबा हैदरे हे माझे गुरु आहेत आणि मी ते गुरु करणार आहे, मी शिष्य आहे, मी काही करत नाही. ही विचारधारा प्रभू यल्लालिंग महाराज खोडगीच्या बालयोगी यल्लालिंग महाराजाच्या माध्यमातून सुद्धा चालू आहे. इथं जातभेद बघितली जात नाही. इथं बघताना एक बघितलं जातं की तुम्ही कुठल्या समाजाचे कुठल्या जातीचे हे बघण्यापेक्षा जातीपातीच्या पलीकडे कुठल्या विचाराचं आहे आणि हा माणूस म्हणून आला आहे आणि या माणसाच्या कल्याणासाठी काम करायचं आहे. ही विचारधारा ह्या मठाच्या माध्यमातून उभी राहत असताना आदरणीय जानकर साहेबांना मी विनंती करतोय की आपण काल रात्री या ठिकाणी आलात, भविष्य काळामध्ये असेल, आज सत्ता तुमच्या नावावर फार लोकांनी सत्ता भोगली आणि वेळेला आज बहुजनांचं कोण नायक या महाराष्ट्रात राहिलेलं नाही आहे. अनेक बहुजनांना त्रास देण्याचं काम चालू आहे आणि त्याच पद्धतीनं त्या बहुजनांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास देण्याचं काम चालू आहे. ती त्रास अगर तुम्हाला आम्हाला संपवायचं असेल तर साहेब तुमच्यासारख्या नेतृत्वाला कुठंतरी भविष्य काळामध्ये एक मोठ्या प्रमाणात उभा राहून सगळ्यांना संघटित करून आपण लढायला तयार आहे. एक काशीरामांची विचारधारा आताच कोकरे सरांनी सांगितली, त्या विचारधाराचे आपण पाहिजे आहात साहेब. तुम्ही काय लढणारा साधासुद्धा कार्यकर्ता नाहीत, तुम्ही असली हिरात. त्यामुळं मी माझ्या समाजाच्या वतीनं, मी ज्या मुस्लिम समाजातून येतोय, माझ्या समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो साहेब, आपण ओबीसी विचाराची आणि ओबीसीचं चळवळ उभे करणारे आहेत साहेब. या ठिकाणी ज्या ओबीसी समाजावरती अन्याय होतोय, दीनदलितांवरती अन्याय होतोय, त्या सर्व काम आपल्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सर्व ओबीसी महामंडळ ओबीसी आयोग स्थापन केले. परंतु ओबीसी आयोगाच्या माध्यमातून काहीच मिळालं नाही साहेब. ओबीसी लोक आज देखील रस्त्यावर उतरत आहेत साहेब. आमच्या मी व्यथा सांगावं कोणाला, अशी परिस्थिती होत असताना आपल्या माध्यमातून आम्ही कळकळीची विनंती करतो. आज या सर्व गुरुवर्याच्या साक्षीनं साहेब आपण ओबीसी विचारधारेच्या या शासनाकडून ओबीसी लोकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, कोणत्या जातीच्या धर्माच्या विरोधात नको साहेब, परंतु आपल्या मागासलेपणा कुठंतरी कमी व्हावं यासाठी आपण प्रयत्न करावं आणि या प्रभू यल्लालिंग मठाच्या मागं आपण कायम उभे राहावं साहेब. एवढीच मी कळकळीची या ठिकाणी विनंती करतो आणि माझं थोडंसं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. महादेवराव जानकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आज छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, बसवेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणी अहिल्याबाई होळकर यांना वंदन करून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखा या सर्व महाविभूतींना अभिवादन करून आज श्री बालयोगी यलंगप्पा महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व गुरुवर्य मंडळी, इंडीवरून आलेले, जमखंडीवरून आलेले सर्व महाराज यांचं मी पहिल्याच उठला नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. सारे या गावचे जमलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पक्षीय नेते, सवर्ण असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, ओबीसी असतील, माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि बांधवांनो, माझ्याबद्दल आताच कोकरे सरांनी या गावचे उपसरपंच आपले पठाणशेख शिवशेख यांनी जो भाषण केलं त्यांना मी सांगू इच्छितो
ज्यांना आम्ही वर बसवलंय त्यांना खाली घ्यायची ताकद देखील महादेव जानकर जवळ आहे, त्याची काळजी करायचं काय कारण नाही. आणि आज मी आलोय बालयोगींचा शिष्य म्हणून आलोय. त्यांनी मला बोलवलं नव्हतं, मी होऊन आलेलो आहे. त्यामुळं देशाची सरकारं बदलता येतात, राज्याची सरकारं बदलता येतात. कोकरे सरांनी व्यथा सांगितल्या या मठाच्या. मी इथल्या धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला, लिंगायत समाजाला विनंती करीन, एक बालयोगी माणूस आपल्या गावात चांगलं काम करत असताना तिथं राजकारण आणू नका. तुम्हाला राजकारण करायचं आहे आमच्याशी करा, खंबीर आहे आम्ही तुमच्याशी. एक चांगला माणूस आपल्या गावात ज्यावेळेस अशी शिवव्यथा करतो तेव्हा आमच्यातलेच कोकरेसर माणसं पुढं करून तो माणूस जर त्याच्यावर हे करत असाल तर इथून पुढं महादेव जानकर या मठाच्या पाठीमागं उभा आहे. याद राखा, तुम्हाला जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे. कारण मी बी ब्रह्मचारी आहे, मला बायका पोरून घरदार काय नाही. ह्यांनी फक्त भगवं घातलं आहे आणि मी पांढरं घातलं आहे, हा फरक आहे. म्हणून मी सांगू इच्छितो, न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल. कोकरे सर, घाबरायचं काही कारण नाही. माझा पक्ष 4 राज्यात मला मान्यता मिळालेली आहे. आता 4 राज्यात तुम्ही काळजी करू नका. काल ह्यांचा विजय झाला, आमचा पराजय झाला असेल. मी नाव नाही, माझा बी एक आमदार निवडून आला आहे. एक मुसलमानाचा आमदार माझा थोड्या मतात पडला आहे, थोड्या मतात. ओबीसीने 99% मतदान दिलं, पण मुस्लिम मतांनी दुसरा एक काँग्रेस BJPने एक मुसलमान उभा केला, त्यानं 22,000 मतं केली, म्हणून माझा आमदार तिथं 6,000नं पडला. काळजी करू नका. BJPची आणि काँग्रेसची मस्ती जन्मायला महादेव जानकरनं जन्म घेतलेला आहे. तुम्ही काळजी करणार. आता काँग्रेसचं काय नाही, BJPला आम्ही पहिलं खतम करू आता, BJPला. त्यामुळं BJPनं मस्तवालपणा वागू नये. महादेव जानकर कितीही आमच्या समाजातले चमचे त्यांनी तयार केलं भारतीय जनता पार्टीचे, तर त्याचा फरक पडणार नाही. महादेव जानकर हा महादेव जानकर आहे. मी नुसता एकट्या समाजाचं नाही, दलितांचं, मुसलमानांचं, इव्हन लिंगायत समाज देखील सर्व समाजाला सांगू इच्छितो, तुमची भागीदारी कुठे आहे रे? हिंदूचं नाम घ्यायचं आणि हिंदूच्या माणसाच्या मठाच्या जागेवर केसेस करायच्या. हिंदूच आहे ना येलंगप्पा, हिंदू हिंदू कटेंगे और सब बटेंगे. आता काय झालं, कुठंच मंत्रिमंडळात हिंदू नाही, हेच माणसं बसलेत. कुठं आहे काय? मुस्लिम भाईंना मी सांगू इच्छितो, तुम्ही शिक्षणात एकत्र व्हा, मताला एकत्र या. तुमची माझी युती केली तर देशाचं पंतप्रधान पद आपल्या स्टेजवर येईल, ते विसरता कामा नाही होणार नाही. एवढं मोठं मतदान आहे आपलं. पण आपण काय करतो, इलेक्शनच्या वेळेस विकलो जातो 5,000 10,000. त्या अक्कलकोट तालुक्यात सुनील बनगर माझा उमेदवार उभा केला. महाराज, धनगरांचा रेट वाढला, 50,000 लाख रुपये धनगरांच्या गावाला वाटलं आणि धनगरांनी पैसे घेतलं. पडू द्या. अरे पण तुमचा स्वाभिमान जिवंत करण्यासाठी आम्ही फिरत होतो. आज सरकार तुमचं आहे का? केंद्रात नाही, तुमचं महाराष्ट्रात नाही. कोकरे सर, तुम्हाला रिझर्वेशन कोण देणार आहे? जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचे खासदार आमदार येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला सत्ता कोण देणार नाही आणि कुणीही करणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महाराजांना माझी विनंती आहे, आमच्यावर एकदा तर विश्वास ठेवा. आम्ही तुमच्या मागे राहू, पण तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा, यासाठी मी तुमच्याकडे आज आलेलो आहे. माझी विनंती आहे. आमची 100 भाषणं झाली तर लोक विश्वास ठेवत नाहीत, पण तुम्ही एक टिळा लावला तर तुमच्यावर विश्वास ठेवते ती माणसं. म्हणून महाराजांना माझी विनंती आहे, गरिबांचं राज्य, उपेक्षितांचं राज्य आणण्यासाठी तुमच्या ज्ञानाची कवाड आमच्यासाठी उपयोगी पडावीत. म्हणून माझी विनंती आहे, पोलीस स्टेशनला घाबरायचं काही कारण नाही, कोण नाही, काय काळजी करून. आम्ही बसलोय ना, दिल्लीत आहे, मुंबईमध्ये. आपण चूक नाही केल्यानं कुणी काय करू शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हा मठ आहे तो महादेव जानकरचा मठ असेल. इथून पुढं तिरक्या डोक्यानं बघितलं तर त्याचा डोळा काढल्याशिवाय महादेव जानकर शांत राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आपण मंडळीनं आपल्यातले हेवे दावे बाजूला टाकून तुम्ही संयमाने एकत्र राहायचा प्रयत्न करा. आम्ही बी भारतभर फिरतोय. काल मी दिल्लीला होतो, परवा मेरठला होतो, त्याच्या 8 दिवसापूर्वी बेंगलोरला होतो आणि उद्याच मी चाललोय बिहारला, पटण्याला. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. आपला पक्ष वाढत चाललेला आहे. आपल्याला 4 राज्यात मान्यता मिळाली आहे. आपण येड्या गोबळ्याचं नाही. परवा अमरावतीला जवळजवळ 10-12 हजाराचा मोर्चा काढला. मी आणि बच्चू कडू तिथं होतो. फार मोठा मोर्चा झाला. त्यामुळे सरकारला झोप येऊन देणार नाही मी.
आणि आज कळाल्यानंतर कराल महादेव जानकर ह्या मठात मुक्कामाला होतं म्हणल्यानं अवघड झाले. त्यामुळं बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मता या दृष्टीने जागा व्हा. तुमचं कोण आणि परक कोण हे समजलं पाहिजे. आम्ही इथं उमेश काळेला उभा केला, आमचं सर्वात मतदान कमी. जिथं आमदार आमचे देवकाते साहेब होते, मंत्री होते, परंतु त्यावेळेस बघितल्यानंतर दुर्दैव वाटतंय. कोकरे साहेब तुम्ही म्हणता या गावात लय लोक आहेत ती, अरे तेवढी तरी मतं मिळाली असती तर मला आनंद वाटला असता. 40 वर्ष घरी गेलो नाही, संसार नाही, बायको नाही, कुठल्या बाईवर लपडंसुद्धा नाही, दारू नाही, कुठलं व्यसन नाही. ह्याच्यापेक्षा काय करायचं, काय करायचं. हे जर स्वच्छ राहण्याची भूमिका केली, तुमच्यासाठी करतोय, सर्व समाजासाठी करतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण ह्या अशा महाराजाच्या पाठीमागं राहून ह्या मठाला तनमन धन साथ करावं. मी तरी पट्टीमा उभा राहणारच आहे, काळजी करायचं काही कारण नाही. चांगला माणूस आहे, बालयोगी आहे, ब्रह्मचारी आहे. तुमच्यातला एखादा माणूस मोठा होत असेल, तुमच्या पोटात का दुखतंय, कोणाचं दुखतंय त्याचा ओवा घेऊन आलोय ना मी, त्याची काळजी करू नका तुम्ही. काही काळजी करायचं काम नाही. कोण PSI SP कलेक्टर डेप्टी कलेक्टर असेल, साऱ्याचं गणित मला माहीत आहे. मी मंत्री राहिलो आहे, त्या मांडवातनं गेला आहे महादेव जानकर. त्यामुळं मला रूल्स अँड रेग्युलेशन सर्व माहीत आहेत. आम्ही सर्व समाजाला घेऊन चाललो आहे, सर्व समाजाच्या हिताचं काम चाललो आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपण मंडळींनी साथ द्यावी आणि या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला पुढं आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करावा. इलिंग महाराजांना मी माझ्या पक्षाच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. आपण चांगलं मोलाचं शब्द पण अगदी चांगल्या प्रकारे उच्चारलात, त्याबद्दल धन्यवाद. कारण काय, ह्या मठाचं सगळं जे काही अडीअडचण असेल तर मी ते स्वीकारतो असं म्हणलेलं, त्याबद्दल धन्यवाद. उपेंद्र साहेब यांचं सुद्धा इथं सत्कार होणार आहे, आपण सत्कार स्वीकारावा. या इकडं वर. ಇದರ ನಂತರ ಯಾವ ನಮ್ಮ ಕಲ್ಲೂರು ಕಡಿಮಠ ಕಲ್ಲೂರು ಗ್ರಾಮದ ಮಠಾಧಿಪತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಮಹಾರಾಜರು ಕೇವಲ ಒಂದು 5 ನಿಮಿಷದೊಳಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಆಶೀರ್ವಚನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆ ಶಾಂತತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿ ತಾವು ಅದನ್ನು ಆಶೀರ್ವಚನ ಕೇಳ್ಕೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿ ವಿನಂತಿ ಅದ. ದೊಡ್ಡಪ್ಪ ಮಹಾರಾಜರು ಕಲ್ಲೂರು ಬರ್ರಿ ಬಾಬಾ. ಒಂದು ಕೇವಲ 10 ನಿಮಿಷ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಹೊಸವಾಗಿರ್ಬೇಕು. ಇನ್ನೂ 8:30 ಆಗ್ಯದ, ಇನ್ನೇನು ಹೊಸವಾಗಿಲ್ಲ. ಹಲೋ, ಮನುಷ್ಯನು 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಬಂದದ. ಮಾನವ ಜನ್ಮ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹುಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು. ಈ ಒಂದು ಹೊಟಗಿಯ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 7 ಕೋಟಿ ಜಪವನ್ನು ಮಾಡಿ 7 ಕೋಟಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗವನ್ನು ಅನಿಸಿಕೊಂಡಂಥ ಆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗನ ಮಠದ ಪೀಠಾಧಿಪತಿಗಳಾದ ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ಎಲ್ಲ ಆ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿದ್ದಾಗ್ಯದ. ಆ ಒಂದು ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಇವತ್ತ ಶುಭ ದಿನ. ಇದು ಎಷ್ಟನೇ ವರ್ಷದ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ 41ನೇ ವರ್ಷದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತೆ. ನೀವೆಲ್ಲ ಚಪ್ಪಾಳೆ ಹಾಕ್ಬೇಕು, ಸುಮ್ಮ ಕೂತ್ರೆ. ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಈ ಭೂಮಿಗೆ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು
7 ಕೋಟಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ನಾಮಕರಣವನ್ನು ಇಟ್ಟಾರ ಅವ್ರಿಗೆ. ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಮಾಡಿ ಪಾರಮಾರ್ಥದೊಳಗೆ ಕಾಲ ಇಟ್ಟರು ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಅನೇಕ ಜನರೆಲ್ಲ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಆದರೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಹಠವನ್ನು ಬಿಡದೆ ಆ ಗುರುವಿನ ನಾಮವನ್ನು, ಗುರುವಿನ ಹೆಸರನ್ನು ಮುಗುಲೆತ್ತರಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಿದ್ರು ನಮ್ಮ ಮುಗುಳು ಕೂಡದ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು. ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕುರಿ ಕಾಯ್ದರು, ಹಾಲು ಮತದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕುರಿಯನ್ನು ಕಾಯ್ದು ಕುಸ್ತಿ ಆಡಿದರು, ಪ್ರಪಂಚ ಮಾಡಿದರು. ಖರೆ ಮಕ್ಕಳು ಹಡೆದರು. ಆ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಹೇಗದಂತಕ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಪಾರಮಾರ್ಥದೊಳಗೆ ಭಾಗಿಯಾದರು. ಇವತ್ತಿಗೆ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ಗುಡಿಸಲ, ಒಂದು ಗುಂಪ ಹಾಕಿದ್ರಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಮುಗುಳು ಕೂಡದ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಬಂದು ಅಲ್ಲಿ ನೆಲೆಸ್ತಾರೆ. ಅಂಥ ಒಂದು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಹೊಟಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆ ಬಾಲ್ಯ ಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗದ. ಅವರು ತಾವೊಬ್ಬರೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಆಚರಣೆ. ಎಲ್ಲ ಯುವಕರನ್ನು ಕರೆಸಿ, ಎಲ್ಲ ಶರಣ ಸಂತರನ್ನು ಕರೆಸಿ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಅದಾರ. ಇದು ವಿಶೇಷ ಅನ್ನಿಸ್ತ ನಮಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಮಹಾತ್ಮರು, ಶರಣರು, ಸಂತರು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕೂತದ. ನಮ್ಮ ಶಿರವಾಳದ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸೋಮಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಅವರು ಕೂಡ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬಂದಾರ ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಹಾಗೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಜಮಖಂಡಿ ತಾಲೂಕು, ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಗಿದೆ ಈಗ. ಜಮಖಂಡಿ ತಾಲೂಕಿನ ಅಮೋಘ ಶುದ್ಧನ ವರವಿನ ಮಗ, ಮಾಯದ ಮಗ ಮಾಧುಲಿಂಗ. ಆ ಮಾಧುಲಿಂಗನ ನಾಮಕರಣವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸಾಕ್ಷಾತ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಮಾಧುಲಿಂಗನೇ ಬಂದಾನ ಅನ್ನಿಸ್ತದ, ಗುರು ಸೋಮಲಿಂಗನ ಬಂದಾನ ಅನ್ನಿಸ್ತದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸೋಮಲಿಂಗನ ಹೆಸರು ನಮ್ಮ ಶಿರವಾಳ ಮಹಾರಾಜರು ಮಾಧುಲಿಂಗ ಜಕನೂರ ಮತ್ತು ಕುಚನೂರು 2 ಮಠಗಳಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಅವರು. ಅಂಥವ್ರು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬಂದಾರ ಮತ್ತು ಅನೇಕ ಶರಣರು ಬಂದಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಟೈಮ್ ಭಾಳ ಆಗ್ತದೆ, ಈಗ ನಾವು ಒಬ್ಬನೇ ಮಾತಾಡೋಲ್ಲ, ಭಾಳ ಮಂದಿ ಅದಾರ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಶರಣರಿಗೆ ಮತ್ತು ರಾಜಕಾರಣಿಯರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಹೇಳುತ್ತೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರಿ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಮಾತಾಡಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಮರಾಠಿ ನಮಗೆ ಭಾಳ ತಿಳಿಯಲ್ಲ, ನಾವು ಕರ್ನಾಟಕದವರು ಸ್ವಲ್ಪ ಸುಮ್ಮ ತಿಳಿತು. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕ್ಯಾವಿಧಾರಿಗಳು ಕೂತಾರ, ಸನ್ಯಾಸಿಗಳು ಕೂತಾರ, ಇಲ್ಲಿ ಸಂತರು ಕೂತಾರ, ನಾನು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ. ನೋಡ್ರಿ, ಅವರು ಕ್ಯಾವಿ ತೊಟ್ಕೋಲಾರದೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಲಗ್ನ ಆಗಿಲ್ಲತ್ತವ್ರು. ಅದಕ್ಕೆ 12ನೇ ಶತಮಾನದಾಗ ಶರಣರಾದಂಥವ್ರು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂಬಿಗಾರ ಚಿವಡಯ್ಯ, ಕ್ಯಾವಿ ತೊಟ್ಟ ಜಂಗಮನಲ್ಲ, ಶೀಲ ಕಟ್ಟಿದವನು ಶಿವಭಕ್ತನೇ ಅಲ್ಲ, ಕೂಳ ಪ್ರಸಾದವಲ್ಲ, ನೀರ ತೀರ್ಥವಲ್ಲ. ಕ್ಯಾವಿ ತೊಟ್ಕೊಂಡಿವಂದ್ರೆ ನಾವು ಶರಣರು, ಸಂತರು, ಮಹಾತ್ಮರು ಅನ್ಕೋಬೇಡ ಅಂತ ನಾವು. ಆ ಕ್ಯಾವಿಯ ಗುಣವನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಹಾಗೆ ಆ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಜಗತ್ತಿನ ಒಳಗೆ ಹಾಲು ಮತ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ. ಅಂಥ ಒಂದು ಹಾಲು ಮತದೊಳಗೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಂದ್ರೆ
ಭಾಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂಥವ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಸನ್ಯಾಸಿ ಆಗಬಹುದು, ಒಂದು ಸಂಸಾರಿಕೆ ಆಗಬಹುದು, ಒಂದು ರಾಜಕಾರಣಿ ಆಗಿರಬಹುದು. ಒಂದರದೊಳಗೆ ಏನರೇ ಮಾಡಿ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳಿಬಹುದು. ಖರೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಪ್ರಪಂಚ ಮಾಡಿದ್ರು, ಪಾರಮಾತ್ಮ ಗೆದ್ದರು. ಜಗತ್ತಿನ ಒಳಗೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಹೆಸರ ನಾಮಕರಣ ಮುಗುಲೆತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮಾಡಿತು. ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ಜೋಳಿಗೆ ತುಂಬ ಹೋಳಿಗೆ. ಚಪ್ಪಾಳೆ ಬರಲಿ ಮಗೊಂದು ನೋಡ್ರಿ, ಎಂಥ ಮಾತು ಹೇಳ್ತಾನೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ಜೋಳಿಗೆ ತುಂಬ ಹೋಳಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ನಾಮಕರಣ ಬಂದ್ರೆ ಸಾಕು ಬಾಯಿ ಒಳಗೆ. ನೀವು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅನ್ನದ ಕೊರತೆ ಎಂದು ಜೀವನದಾಗ ಬರ್ಲತ್ತ ಅಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅತ್ತ ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ನಾಮದೊಳಗೆ. ಹಾಗೆ ಅವನಿಗೆ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಕಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಏನೇನು ವಿಚಾರ ಮಾಡದೆ ಗುರುವಿನ ಮ್ಯಾಲ ಒಂದು ಭಕ್ತಿ, ವಿಶ್ವಾಸ, ಶ್ರದ್ಧಾ, ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ಯಾನ ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಅಂಥ ಒಂದು ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನೀವೆಲ್ಲ ಕೂಡಿದ್ದೀರಿ ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಆ ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಅಲ್ಲ, ಇವರು 7 ಕೋಟಿ ಜಪವನ್ನು ಏನು ಮಾಡಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಗೆದ್ದಾನ, ಹಾಗೆ ಅವರು ಕೂಡ 7 ಕೋಟಿ ಜಪವನ್ನು ಮಾಡಿದಂಥ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಪ್ರಭುಗಳೇ ಇವರೇ ಹರತ್ ನೀವೆಲ್ಲ ತಿಳಿಬೇಕು ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ನಾಮದೊಳಗೆ ಅಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅದ. ಯಾರು ಕಾಡವರು ಗುರುವಿಗೆ ಕಡಿತಾನ ಇರಬೇಕತ್ತ, ಗುರುವಿನ ದಯ ಮಾತ್ರ ಒಂದು ಇರಬೇಕು ಸಾಕಂತ. ನಾವು ಕಾಡವರು ನನಗೆ ಕಡಿತಾನ ಇರಬೇಕು, ಆ ಭಗವಂತನ ಗುರುವಿನ ಕೃಪ ಒಂದಿದ್ರೆ ಸಾಕು. ಎಲ್ಲವರು ಬಿಡಬಹುದು, ಎಲ್ಲವರು ನಡಬರಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಬಹುದು. ಆದರೆ ಆ ಗುರುನಾಥ್ ಅಂತಕ್ಕಂಥವ ನಡಬರಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ನಮಗೆ ದಂಡಿಗೆ ಯಾರೇ ಹಚ್ಚವರಿದ್ರೆ ಆ ಗುರುನಾಥ್ ಮಾತ್ರ ಕೈ ಹಿಡಿದು ಅಪ್ಪಿಕೊಳ್ತಾನ ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಯಾರು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಾಗಿ ಬಂದಂಥ, ಯಾರು ನಮ್ಮ ಹೆಂಡ್ರ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮವರಲ್ಲ, ಬಂಧು ಬಾಂಧವರು ನಮ್ಮವರಲ್ಲ, ಎಲ್ಲವರು ಒಂದು ದಿವಸ ನಡಬರಕ್ಕೆ ಬಂದವರು ಒಂದು ದಿವಸ ನಡಬರಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಜೀವ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನದ, ಈ ಧ್ಯೇಯ, ಈ ಮಾನವ ಜನ್ಮ, ಈ ಧ್ಯೇಯಕ್ಕೆ ಜೀವಕ್ಕೆ ಹ್ಯಾಂಗೆ ಸಂಬಂಧ ಅದ, ಹಾಂಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ಹ್ಯಾಂಗೆ ಹೋಗುತ್ತದ, ಹಾಂಗೆ ಒಂದು ದಿವಸ ನಾವು ನೀವು ಬಿಟ್ಟು ಅಗಲಿ ಹೋಗುತ್ತದೆ ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ. ಇರುವರೆಗೆ ಆ ಗುರುನಾಥನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಆ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿ 4 ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಬಳಗದವರಿಗೆ ಕೂಡ ಶರಣಾರ್ಥಿ ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ 4 ಮಾತುಗಳು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಹಾರಾಜರು ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹಳ್ಳಿ ಮೂಲಿಗೆ ಹೋಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೇವಲ ಒಂದು ಭಕ್ತರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ. ನಮ್ಮ ಭಕ್ತರ ಭವಬಂಧನಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಮಖಂಡಿ ತಾಲೂಕಿನ ಸುಕ್ಷೇತ್ರ, ಪಾವನ ಕ್ಷೇತ್ರ, ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಅನಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಂಚನೂರು ಗ್ರಾಮದ ಮಠಾಧಿಪತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಮಾಧುಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಆಶೀರ್ವಚನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಶಾಂತತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿ, ತದನಂತರ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಈ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಗ್ರಾಮದ ಮಠಾಧಿಪತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಬಾಲಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರದು ಆಮೇಲೆ ಸತ್ಕಾರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ತದನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಆಗ್ತದೆ. ಯಾರೂ ಗದ್ದಲ ಮಾಡಬೇಡ ಅಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ನಮ್ಮ ಮಹಾರಾಜರು ಕುಂಚನೂರು ಮಾಧುಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರದು ತಾವು ತಮ್ಮ सद्गुरु यल्लालिंगेश्वर महाराज की, सकल साधु संत महाराज की. ಬಹುಶಃ ನೀವು ಜೈ ಅನ್ನವಲ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಹಸು ಆಗೈತೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನೀವು ಒಬ್ಬನ ನೋಡಪ್ಪ ನನಗೆ ನಿವಾಂತ ಆಗಲಿ ಅಂದವಂದ್ರೆ, ಆ ದಂಡಿದಿಂದ ಈ ದಂಡಿಗೆ ಬರುತ್ತಾನ ಒಬ್ಬರು ನಿವಾಂತ ಆಗಲಿ ಅಂದಿಲ್ಲ, ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಅಂದಿ ಸಾಕು. ಆದಿಮೂರ್ತಿ, ವೇದಮೂರ್ತಿ, ಸುಕಲಾಮೂರ್ತಿ, ನೀನೊಳಹೊಕ್ಕು ಹೇಗೆ ನುಡಿಸುವೆನೋ ಹಾಗೆ ನುಡುವೆ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ಕೃಪೆಯಾಗು.
ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಗದೊಡೆಯ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ, ಸಕಲ ಜೀವರಾಶಿಗಳಿಗೆ ಲೇಸನ್ನು ಬಯಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಂಭೋ ಶಂಕರ ಮಾದೇವನ ಪಾದಕ್ಕೂ ಕೂಡ ವಂದಿಸಿಕೊಂಡು, ಎನ್ನ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಜ್ಯೋತಿ ನೀಡಿದ ಸಿದ್ಧರತ್ನ ಶಿವೋಗಿ ಶಾಪಾನುಗ್ರಸ್ತ ಕವಿ ತಿಲಕಮಣಿ ಪರಮಪೂಜ್ಯ ಮದಗೊಂಡೇಶ್ವರರ ಕರ್ತುಗದಿ ಕೂಡ ಚಿರಮಸ್ತಕನಾಗಿ, ಈ ವ್ಯಾಸಪೀಠದ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮಪೂಜ್ಯರು, ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು, ಗುರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿರವಾಳದ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸೋಮೇಶ್ವರರ ಮಹಾಪ್ರಭುವಿಗೆ ಕೂಡ ವಂದಿಸಿಕೊಂಡು, ಅದರಂತೆ ಕಲ್ಲೂರ ಕಡೆಮಠದ ಸಿದ್ಧ ಪರಂಪರೆಯ ಕುಲರತ್ನನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಕೂಡ ಶರಣೆಂದು, ಈ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಗಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಬಾಲಶಿವೋಗಿ ಮಹಾತಪಸ್ವಿ ಸಿದ್ಧರತ್ನ ಅಂದೇ ಪ್ರಖ್ಯಾತಿ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಹೊಟಗಿಯ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳಿಗೆ ಕೂಡ ಅನಂತ ಕೋಟಿ ದೀರ್ಘದಂಡ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ, ಈ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಿಗಳೇ, ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯರೇ, ತಾಯಂದಿರೇ, ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ ಹಾಗೂ ಭಕ್ತ ಅಭಿಮಾನಿಗಳೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಹಬ್ಬದ ದಿವಸ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಯಾವ ಹಬ್ಬದ ದಿವಸ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ನಮ್ಮ ಬಾಲಶಿವೋಗಿ ಮಹಾ ತಪಸ್ವಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಇವತ್ತು ನಾವು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂಥ ಒಂದು ಮಹಾಪ್ರಭುಗಳು 41ನೇ ವರ್ಷದ ಹೊಸ 40 ವರ್ಷಗಳ ಕೈ ಘಟನೆಗಳನ್ನು ಮರುಕಳಿಸಿ ತಮ್ಮ ಹೊಸ ಜೀವನದ 41ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪಾದಾರ್ಪಣೆಯನ್ನು ಪರಮಪೂಜ್ಯರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪರಮಪೂಜ್ಯರ ಒಂದು ಸಹನೆ, ಅವರ ಪ್ರೀತಿ, ಒಂದು ವಾತ್ಸಲ್ಯವನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ, ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ನಾವು ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕಲಿಯುಗದ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಅದು ಹೊಟಗಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಕಲಿಯುಗದ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಿದ್ದಾರ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು, ಅವ್ರ ಹೆಸರೇ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ. ಎಲ್ಲರ ಲಿಂಗ ಯಾರಂತೆ ಕೈತಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಂತೆ ಕೈತಿ. ಅಂಗೈಯಾಗ 60 ಲಿಂಗ, ಮುಂಗೈಯಾಗ 300 ಲಿಂಗ, ಜೋಳಿಗ್ಯಾಗ ತೆಗೆದು ನೋಡೋ ಶಂಭೋ ಲಿಂಗ ಅಂದಿಂದಂತೊಬ್ಬವ. ಅಂಥ ಲಿಂಗವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಇವತ್ತು ಈ ಹೊಟಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಒಂದು ನಾಮಕರಣವನ್ನು ಈಗ ಹೇಳಿದರು. ದೊಡ್ಡಪ್ಪ ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಹಾಲು ಮತದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದರೂ ಕೂಡ ಸರ್ವ ಧರ್ಮಕ್ಕೂ ಗುರುವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಇವತ್ತು ಅವನ ನಾಮದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ವಿಶೇಷತೆ ಇದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಹುಟ್ಟುವಾಗ ಲಿಂಗ, ಮೆಟ್ಟುವಾಗ ಲಿಂಗ, ಬಿಟ್ಟು ಹೋಗಾಗ ಲಿಂಗ, ಜನ್ಮ ಜನ್ಮಕ್ಕೂ ಲಿಂಗ, ಅವನೇ ಸರ್ವರಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಿಸಿಕೊಂಡವನೇ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ, ಇವ ಹೊಟ್ಟಿಗೆವ ಅಂತ ನಾ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ. ಅಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಗಳು ಒಂದು ಅವರ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶುಭವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಭಕ್ತವೃಂದ ಬಳಗದವರನ್ನು ನಾವು ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅವರ ಹಸ್ತ ಕೈಗೂನ ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಎಂಥದ್ದಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಆವಾಗ ಕೋಟಿ ಜಪವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಅವರ ತಂದೆ ಗುರುನಾಥ ತಾಯಿ ಮಹಾದೇವಿಯ ಉದರದಲ್ಲಿ ಜನಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾಪ್ರಭು ಈ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಕಲಿಯುಗದ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರನ್ನ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಹಿಮೆಯನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ, ಅವಾಗ ಒಬ್ಬ ಸತ್ಪುರುಷ ತಾಯಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಒಬ್ಬ ಸತ್ಪುರುಷ ಜೋಳಿಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ತಾಯಿ ಭಿಕ್ಷಾಂದಿ ಅಂತ ತಾಯಿ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದಂತ. ಬಂದಾಗ ಬಡತನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಆ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಭಗವಂತ ಈ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ನೀನು ಭಿಕ್ಷಾಂದಿ ಅಂತ ನನ್ನ ಮನೆಗೆ ಬಂದು, ಮತ್ತು ನನಗೆ ಭಿಕ್ಷಾ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ, ನಿನಗೇನು ಭಿಕ್ಷಾ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾಳೆ ತಾಯಿ ನೀವು ಉಣ್ಣುವಂಥ ರೊಟ್ಟಿ ಒಳಗೆ ನನಗೂ ಒಂದು ತುತ್ತು ರೊಟ್ಟಿ ಕೊಡಬೇಕಂದಾಗ ತಾಯಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟಿದ ಬುತ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಆ ಸಾಧುರಿಗೆ ನೀಡುತ್ತಾಳೆ. ಆ ಸಾಧುರು ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಮಹಾತ್ಮ
ನಿನ್ನ ಹೊಟ್ಟಿಲೆ ಎಷ್ಟು ಜನ ಮಕ್ಕಳು ಹುಡ್ತಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ತಾಯಿ, ಆದ್ರೆ ಮುಂದೆ ಒಂದು ದಿನ ನಿನ್ನ ಹೊಟ್ಟಿಲೆ ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಗು ಎಲ್ಲ ಲಿಂಗಾಗಿ ಜನಿಸಿ ಬರ್ತಾನ, ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಉದ್ಧಾರಕನಾಗಿ ಆಗ್ತಾನ ಅಂತ ಆ ತಾಯಿಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದ. ಆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಪ್ರಭು ಮಾತು ಕೊಟ್ಟಾಗ ಈ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಪ್ರಭುಗಳು ಸಣ್ಣವ್ರಿದ್ದಾಗ ಭಾಳ ಕಿಡುಬುಡಿಕೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಅಂತ ಕರಿತಿದ್ರು ಇವರನ್ನು. ಇವರು ಒಂದೊಂದೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಇವರು ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಯಾರು ಏನು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಯಾರು ಭವರೋಗ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ನನಗೆ ಆಗೈತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಸಣ್ಣ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ಪರಿವರ್ತನೆ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಪ್ರಭುಗಳು ಇವರು. ಅಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ತಾಯಿಯನ್ನು ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಭಗವಂತ ನನ್ನ ಮಗ ಇವತ್ತಿದನ್ನೆಲ್ಲ ದೇಶ ಸಂಚಾರವನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಯಾರಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಪ್ರಭುಗಳು ತಾಯಿ ಲೋಕ ವಿಖ್ಯಾತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿನ್ನ ಮಗ ಬಾಲ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಆಗಬೇಕು, ಬಂದ ಭಕ್ತರ ಬಹುರೋಗವನ್ನು ಕಳಿಬೇಕು, ಕಲ್ಯಾಣದೊಳಗೆ ಮಠ ಕಟ್ಟಿ ಕಲ್ಯಾಣ ಸಿದ್ಧನಾಗಿ ಮೆರೆಯುವಂಥ ಮಗ ಹುಡ್ತಾನೆ ನಿನ್ನ ಹೊಟ್ಟಿಲೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಹೇಳಿದ ಮಾತು ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸತ್ಪುರುಷರು ಕೂತಿದ್ದು ನೋಡಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ಆಗಿನ ಮಾತು ಕಲಿಯುಗದಾಗಿನ ಮಾತು ಕಲಿಕಟ್ಟಿ ಮ್ಯಾಗ ಆಗಿದೆ ಅಂತ ನನಗೆ ಇವತ್ತು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂಥ ಒಂದು ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ದಿವಸ ಹೋದಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಬಹಳ ಭಕ್ತರಿಗೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಅಂದರೆ ಬೇಡಿದವರಿಗೆ ಬೇಕಾದ ಕೊಡುವಂಥ ಸಿದ್ಧಿ ಪುರುಷ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಕೇಳುವಾಗ ಒಂದು ದಿವಸ ಆಯಿತು, ಬಹುಶಃ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜನ ಸತ್ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಊರಾನವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್ಪಂಚರು ಇರ್ತಾರೆ ಒಂದು 4 ಮಂದಿ ಊರಾಗ. ಆ ಸರ್ಪಂಚರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಭಾಳ ದೊಡ್ಡವಾಗ್ಯಾನ, ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಭಾಳ ದೊಡ್ಡವಾಗ್ಯಾನಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಲಿಂಗನ ಒಂದು ದಿನ ಗಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗನ ಹೆಸರು ಎಲ್ಲಿ ಸಾರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಒಬ್ಬಾಕಿ ಅಜ್ಜಿನನ್ನು ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬಾಕಿ ಅಜ್ಜಿನನ್ನು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಸೇವಕರನ್ನು. ಆ ಅಜ್ಜಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಆ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಿನ್ನ ದಿನಾಲು ಗುರುವಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮಾಡಿ ಊಟ ಮಾಡುವಾಗ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದರೂ ಎಲ್ಲ ಲಿಂಗಿಗೆ ಏನು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಈ ಅಜ್ಜಿನ ಒಬ್ಬಕ್ಕಿನ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತಾರೆ ಅವರು. ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಡೀಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಆ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೇಳಿದಾಗ ಅಜ್ಜಿ ಏನು ಹೇಳ್ತಾಳಂದ್ರೆ, ಅಜ್ಜಿ ನಿನಗೆ 1,00,000 ರೂಪಾಯಿ ನಾವು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತೀವಿ, ನಾಳೆಗೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜಿಗೆ ವಿಸದ ಹೋಳಿಗೆಯನ್ನು ಊಟ ಮಾಡಿಸಿ ನೀ ಬರಬೇಕಂತ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜಿಗೆ ಹೋಳಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ. ಈಗ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದೊಡ್ಡಪ್ಪಜ್ಜರು ಎಲ್ಲ ಲಿಂಗನ ಜೋಳಿಗೆ ತುಂಬ ಏನು ಅನವರೆಗಿರಿ ಎಲ್ಲರೂ ಹಸುವಾಗಿ ಹೋಳಿಗಿಲ್ರಿ. ಹಾಂ, ಹೋಳಿಗೆ ಅಂದ್ರೇನು ಹೋಗ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಹೋಳಿಗೆ. ಎಲ್ಲ ಲಿಂಗನ ಜೋಳಿಗೆ ತುಂಬ ಹೋಳಿಗೆ. ಎಲ್ಲ ಲಿಂಗಗೆ ಹೋಳಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ. ಅಜ್ಜಿಗೆ ಕರೆದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಜ್ಜಿ ನಾಳಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳಿಗೆ ಊಟಕ್ಕೆ ನೀವು ವಿಸದ ಹೋಳಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತಂದಾಗ ಅಜ್ಜಿ ಅಂತೈತಿ ನಡಗಾಕ ಹತ್ತು ಬಿಡ್ತಾಳಕ್ಕೆ. ಇಂಥ ತ್ರಿಕಾಲಜ್ಞಾನಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಪ್ರಭುಗಳಿಗೆ ನಾನು ವಿಸದ ಹೋಳಿಗೆ ಹೆಂಗೆ ಹಾಕ್ಲಿ, ನನಗೊಂದು ತುತ್ತ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಗವಂತ ದೇವ್ರವ, ಕಲಿಯುಗದಾಗ ಅನಾಥ ರಕ್ಷಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ, ಅವನಿಗೆ ನಾನು ಹೆಂಗೆ ವಿಸದ ಹೋಳಿಗೆ ಹಾಕ್ಲಿ ಅಂತ ತಿಳಿದಾಗ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಜ್ಜಿ 1,00,000 ಅಂತಾರೆ ಅವ್ರು. ಮತ್ತು ಯಾರ್ರಿ ಪಂಚರು ಇರ್ತಾರಲ್ಲ 4 ಮಂದಿ. ಅಜ್ಜಿ 1,00,000 ಅಂದಾಗ ಅಜ್ಜಿ ಮತ್ತೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಾಳೆ. 1,00,000 ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೊಟ್ಟ ಮ್ಯಾಲೆ ವಿಸದ ಹೋಳಿಗೆ ತಂದು ಅಜ್ಜಿ ಊಟ ಮಾಡಿಸ್ತಾಳ. ನಸಕಿನಾಗ ಎದ್ದು ಅಜ್ಜಿ ಬ್ಯಾಳಿ ಹಾಕಿ ಹೋಳಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರುವಾಗ ತ್ರಿಕಾಲಜ್ಞಾನಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾಪ್ರಭುಗಳಿಗೆ ಅರಿವುಂಟಾಗಿರ್ತೈತೆ. ಅಲ್ಲಿ ಏನು ಅರಿವುಂಟಾಗಿರ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ, ನಾಳಿನ ದಿವಸ ನನಗೆ ವಿಸದ ಹೋಳಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಬರೋರು ಅದಾರ, ನಾನು ಊಟ ಮಾಡಬೇಕಾಗೈತೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಸಂಜೆಗೆ ಅದನ್ನು ಹೋಳಿಗೆ ತಂದು ಅಜ್ಜಿ ಊಟ ಮಾಡಿಸ್ತಾಳ. ಇವರು ಪಂಚರೆಲ್ಲ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ. ಏನಂತ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ, ನಾಳೆಗೆ ಮುಂಜಾನೆ ಎದ್ರುಪ್ಪಳೆ ಹಲಿಗೆ ಹೇಳಿ ಬರ್ರಿ, ಎಲ್ಲ ಲಿಂಗಂದು ಚಟ್ಟ ಕಟ್ಟುದೈತಿ, ಜಾತ್ರೆ ಆಕೈತಿ ನಾಳೆಗೆ ಮುಂಜಾನೆ ಅಂಥೇಳಿ.
ಆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜನ ಜಾತ್ರೆ ಆಗ್ತೈತಿ ನಾಳೆಗೆ ಮುಂಜಾನೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಸರ್ಪಂಚರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೇಳಿದಾಗ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ, ಊರಾಗ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾಳೆಗೆ ಮುಂಜಾನೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ಹಲಿಗೆ ಹಚ್ಚುದೈತಿ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ ಅಂದಾಗ ನಸ್ಕಿನ 4 ಗಂಟೆಗೆ ಅಜ್ಜಿ ಎದ್ದು ಹೋಗುವಾಗ ಮಠಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಜ್ಜಿ ನೋಡ್ತಾಳ. 4 ಗಂಟೆಗೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂಗಳದಾಗ ಬಂದು ರಾಜಂಗಳ ಹುಡುಗ್ತಿರ್ತಾನ. ಅಜ್ಜಿ ಈಗ ಬಂದೇನಂತ ಕೇಳಿದಾಗ ಮಹಾಪ್ರಭು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಪ್ರತಿರೂಪ ಕಾಣ್ತೈತೆ ಅಜ್ಜಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ. ಅಂಥ ಒಂದು ವಿಷದ ಹೋಳಿಗೆ ಹಾಕಿದರೂ ಕೂಡ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಆಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಏನೋ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಈ ಕಲಿಯುಗದಾಗ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗನು 2ನೇ ಎಲ್ಲ ಲಿಂಗನ ಪ್ರತಿ ಅವತಾರ ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ಸಂಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಗಮಿಸಿ ಶುಭ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಅಂಥ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ, ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಶ್ರೀಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ತಮ್ಮ ಮೇಲೆ ಸದಾಕಾಲಿರಲಿ. ಯಾವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಭಗವಂತ ತಾವು ಮಾಡೋ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಕರೆಸಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಿಗೂ ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಮಂಗಲವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ತತ್ಸ ಪರಬ್ರಹ್ಮನೇ ಹರೇ ನಮಃ. ಇಲ್ಲಿ ತನಕ ತಾವೆಲ್ಲರೂ ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಚನ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಜೀವನದೊಳಗೆ ಏನೋ ನಮ್ಮ ಹುಟ್ಗಿ ಬಾಲಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಕೂಡ 1-2 ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹಿತನುಡಿಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಶಾಂತತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ತಿಳ್ತಾ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ಇಲ್ಲ ಭೂತಾಳ ಸಿದ್ಧ ಅಂದ್ರೆ ಅವ ಭೂತ್ಯಾಗ ಹಚ್ಚಿ ಬಯಲು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ ಭೂತ್ಯಾಗ ಹಚ್ಚಿ ಬಡಿಸ್ತಾನ. ಅಂಥ ಭೂತಾಳ ಸಿದ್ಧನವ. ಎಲ್ಲ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಏನು ಬಂದಿರಿ. ಒಂದು ಕಾಳ ಚಂದ್ರಮಗ ಸೂರ್ಯಾಗ ತಾಯಿ ಕೇಳಿದ್ರತ್ತ, 2 ಮಂದಿ ನೀವು ಊಟ ಮಾಡಿ ಬರಪ್ಪ, ನಂಗೆ ಏನಿದ್ರೆ ಊಟ ತೊಗೊಂಡು ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರತ್ತ. 2 ಮಂದಿ ಜಗ್ಗಿ ಊಟ ಮಾಡೋದತ್ತ, ಯಾರಿಗೆ ನೆನಪು ಬರಲಿಲ್ಲತ್ತ. ಚಂದ್ರಮಗ ಒಂದು ಮಾತು ನೆನಪು ಬಂದಿತ್ತತ್ತ, ಉಗುರು ಕಾಳಿನಾಗ್ರಿ ನಮ್ಮ ಹೋಗಿ ಊಟ ಹೋಗ್ಬೇಕಂದೇಳಿ ಒಯ್ದತ್ತವ. ಅಡುಗೆ ಮಾಡಿದ ಮ್ಯಾಗ ಅಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ಯದ ಒಂದು ಕಾಳು ಏನು ತಂದಿದ, ಆ ಕಾಳ ತಂದು ಅವ್ರ ತಾಯಿ ಗಂಗಾಳದ ಹಾಕದಕ್ಕಾರ ಗಂಗಾಳ ತುಂಬಿ ಊಟ ಆಗಿತ್ತತ್ತ. ಇದು ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಏನು ಗೊತ್ತದ, ನೀವು ಇಟ್ಟೇ ಬಂದಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ಅಡುಗೆ ತುಂಬಿತ್ತು ಒಂದಾಗ್ಯದ. 8 ಮಂದಿ 8 ಮಂದಿ ಇರೋಲ್ಲ. ಮತ್ತು ಈ ಇವತ್ತಿನ ಮಾತು ಈ ಜನ ಎಂದೂ ಹೇಳಿಲ್ಲ. ಹಿಂದಿ 3 ವರ್ಷನಾಗ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಠ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಂದಿರ್ತದ ಎಲ್ಲರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಾಕತ್ರಿ. ಈಗ ಹೇಳಲ್ಲ, 3 ವರ್ಷನಾಗ 3 ವರ್ಷ ಟೈಮ್ ಹೆಚ್ಚಬೇಡ. 3 ವರ್ಷನಾಗ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ ಸಾಲಿ ಇಲ್ಲಿ ಮಠಕ್ಕೆ ಆಗದ, ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಗುಡಿ ಆಗದ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಭಕ್ತ ನಿವಾಸ ಮಾಡೋದ, ಮತ್ತು ವರ್ಷಿಗೆ ಪಾಲ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡೋದ. ಇದ್ರ ಮುಂದೆ ನಾ ಲಾಸ್ಟ್ಗೆ ಈಗ ಏನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದೆ, ಇದ್ರ ಮುಂದೆ ವಾರ್ಡ್ ದಿವ್ಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಇದು ಫೈನಲ್ ಮಾತು. ಇದು ಆಯ್ತಿದು ಇದ್ರ ಮುಂದೆ ಜಾತ್ರೆನೇ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮತ್ತೊಂದು ಈಗ ಮಾಡಿದಾಗ ನಂದು ವಾರ್ಡ್ ದಿವ್ಸ ಇದ್ರೆ ಏನೇ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಇಲ್ಲಿಲ್ಲ. ಇದು ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಬಂದಾಗ ಇದೇ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳಿಗೆ ಹೇಳೋದು ಮಾತು. ಮತ್ತು ಇದು ಕೊನೆ ಮಾತು. ನೀವು ಬಂದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಂದ ಶುಭಾಶ ನಿಮಗೆ. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग व या राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री
DJ Asif SK. DJ Asif SK.
DJ Asif SK.